राहिल्या तो जगत के भाग्य विधाता आरती भारत माता जगत के भाग्य आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टेळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा जाता नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टेळा हृदयी कळवळा
सर्वांचा धन धन आवडे नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती तो कथे काळी आपण असावे जवळी आवडे दिवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंद्र टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा सर्वांचे लाडके संत श्री एकनाथ महाराज शांतीचे सागर प्रेमाचे आगर असे संबोधले जाणारे संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा देवाच्या आवडीचा विषय आणि भक्तीचे प्रकार सांगणारा गोड असा अभंग तुमच्या सर्वांच्या सेवेकरता निवडला आहे विठ्ठल काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे काहीतरी क्रांती घडली पाहिजे काय म्हणतो तुमचं कीर्तनामुळे परिवर्तन घडलं पाहिजे कीर्तन शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला कीर म्हणजे अंधार आणि तन म्हणजे देह या देहातला अंधार काढण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे फार महत्व आहे सागर महाराज 85 वर्षांचे महाराज बाबा भेटले मला 85 वर्ष किती त्या 85 वर्षाच्या बाबांना विचारलं एकदम ठणठणीत सगळं चालणं बोलणं खाणं पिणं सगळं व्यवस्थित त्या 85 वर्षांच्या बाबांना विचारलं म्हटलं बाबा या 85 वर्षामध्ये तुम्ही किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या हो तो म्हणे मी एक काही नाही आहे का कळते थोडीफार ऐका गोड असं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये मी तर असं म्हणेल महाराज काही भागामध्ये महाराष्ट्राची जे सांगतो ही फार मोठी श्रीमंती आहे आणि ते नियोजन आमचे हरिभक्त पारायण नानासाहेब गुरुजी यांनी केलेलं आहे आणि संपूर्ण श्री हरिसेवा भजनी मंडळ आहे त्यामध्ये सहभागी आणि आमची श्री मराठी सांस्कृतिक मंडळ यांचा देखील फार मोठा या ठिकाणी वाटा आहे कारण हे जे काही उपक्रम आहेत महाराज सागर महाराज तुम्ही जर पाहाल तर आमची गुढीपाडवा आहे शिवजयंती आहे हे उत्सव मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे साजरे होत नाही इथं दमणमध्ये होतात आणि आनंद आहे सुद्धा या ठिकाणी मनापासून आनंद व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी जवळपास 200-250 किलोमीटरवरून ही मंडळी आलेली आहे आमचे हरिभक्त आहे आणि काय तुझ्या मागची थोर बेड्यावरती कापर फोडते तुझ्याच माथ्यावर म्हणून घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला सोडतो नाही नाही या संसारापायी या संसारापायी हो जीवनामध्ये रहस्य नाही सुख नाही ते तात्काळ सुख आहे पण पैसा माणसाकडे असला पाहिजे पैसा असेल तर आपण सगळं काही विकत घेऊ शकतो पूर्वी वासुदेव पहाटेला यायचे 5 वाजता 4-5 वाजेच्या दरम्यान यायचे कारण तेव्हा महिला मंडळ 4-5 वाजता उठून जायचं वासुदेवालाही माहिती होतं पण आता वासुदेवालाही माहिती आता काही महिला 4-5 वाजता उठत नाही वासुदेवाची जगात नाही राम रे राम करी काम येड्या राम करी काम रे राम करी काम येड्या राम करी काम रे राम करी काम येड्या राम करी राम मै केव्हापासून चालू आहे जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलाम रे राम करी काम येड्या राम करी तुम्हाला ऐकायचं आहे सांगू का नक्की का बरं ऐका जर पत्नी रागात असेल भांडणं करत असेल तिला फक्त एकच संध्याकाळी जर तिने चहा जर बनवला एकच सांगितलं वा काय चहा झालेला जेवायला बसले पहिला घास खाता क्षणी सांगायचं वा काय भाजी बनलेली आहे घरात एवढं सांगा फक्त लगेच सुख तीही आनंदात राहील फक्त मित्रांना मी सांगितलं म्हणतो असं मंत्र आहे असं
भाग्य जन्माला येणं आणि अशा घरात जन्माला येणं हे मोठं भाग्य असतं. आणि ह्या कमी वयामध्ये अजून त्यांचं वय 23-24 पण नसेल. एवढ्या कमी वयामध्ये एवढं ज्ञान आणि एवढ्या पब्लिककडे करणं जर जोरदार काळात त्यांच्या आईवडिलांसाठी सुद्धा वाटतं. गावचा कुठल्या नगर जिल्ह्यातला कधी आलो, 30 वर्ष झाले, मला काही येत नव्हतं. आमच्या खानदानीत भजनामध्ये काम केलं नव्हतं. पण तुम्ही नाना तुम्ही चांगलं करतात, तुम्ही चांगलं करतात, मला झाडावर चढवलं ना, स्टेजवर आलो. खूपच प्रेम दिलं. ह्या प्रेमाचा मी कधीही उतराई होऊ शकत नाही. या लवकर ये. थोडं क्विक शबाश, थँक्यू. मित्रांनो, आम्हीही सुरुवात व्हावी हीच माझी सदिच्छा आणि तुमचं सहकार्य त्यांना लाभावं हीच माझी सदिच्छा.